टाळ्या वाजवा जोरदार. वा. महाराज म्हणले हरीने माझे हरिले चित्त भारवीत विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. लक्ष देऊन आहे का बरं का. देवानं चोरी केली ती चित्ताची चोरी केली. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या माया हो. ऐकताय ना. आणि काही गवळणीला खोड्या आवडायच्या नाही. असंच असतं. आता मी केलेलं कीर्तन सर्वालाच आवडेल का. अजिबात नाही. आवडावं असा माझा दुराग्रहही नाही. खायला आवडेल खायला नाही आवडेल. जगात अशी एक वस्तू कोणतीच नाही का जी सर्वांना आवडत असते. बरोबर आहे का. देवाचे विरोधक आहेत आपण तर कीर्तनकार आहेत. आमदार साहेब विरोधकाचं टेन्शन घ्यायचं नाही. 6 शास्त्र आस्तिक आहेत आणि 6 शास्त्र नास्तिक आहेत. लक्ष देऊन आहे का बरं का. 6 आस्तिक शास्त्र आहेत आणि 6 नास्तिक शास्त्र आहेत. ते जर टेन्शन घेणारे असते तर 2 तास कीर्तनात बसले नसते महाराज. त्यानं सगळा तुका म्हणे घालू देवावरी भार. बस वाहू हा संसार देवा पायी. तुम्ही भाग्यवान माणसं आहात हो. तुम्हाला एवढा सज्जन आमदार मिळाला महाराज. भाग्यवान माणसं आहेत. म्हणून त्यांना आमदार ठेवू नका त्यांना मंत्री करा अशी विनंती करेन तुम्हाला मी. चांगली माणसं परमार्थात असली पाहिजे. लक्षात येते माझं बोलणं. लक्षात ठेवा. मला काय सांग कायला आवडेल कायला नाही आवडेल. आता हे बोललेलं बी कायला आवडेल कायला नाही आवडेल. नाही आवडत नाही आवडत काय करू मी त्याला. बरोबर आहे का नाही सांगा. मला काय सांगायचं 6 आस्तिक आणि 6 आता देवानं खोड्या केलेल्या कायला आवडायच्या आणि कायला आवडायच्या नाही. मग काही गवळणी यशोदा मातेकर गाढानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाचे सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. अगं आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं. यशोदा माता म्हणायची माझ्या पोराच्या खोड्या सांगू नका. माझे आचुडे बचुडे छकुडे ग राधे रुपडे पांघरू घाली ती कुछडे. आछड पुन्हा बछड छकुड रुपड कसंही असू द्या आई आपल्या पोराला कधी सोन्या म्हणते कधी राजा कधी वाघा कधी पिल्लू. पिल्लू कुत्र्याचं असतं. बास गुण गुणाच ताने ग बाळ दिसते गोजिरवाणे ग काय सांगता माझं पोरग सगुण गुणाचं आहे तान आहे त्याचं गारानं सांगू नका. बरोबर आहे का नाही. आपलं लेकरू कसंही असू द्या जिचं तिला आवडतं का नाही. होय माया हो आवडतं ना. एका बाईनं मला चहा प्यायला नेलं. तिचं पोरग अंगणात बसलेला अण्णा दिवसा बॅटरीन पाहावं लागल एवढं गोर. नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं माश्या लागायल्या आणि तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला.